श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। धन्य आहात स्वामी तुम्ही, धन्य तुमची लीला। काय झालं राजाराम, एवढा भाऊक का झालायस? काय रे, सगळं ठीक आहे ना राजाराम? कालपर्यंत हिला नीट बोलताही येत नव्हतं, बोबडं बोलायची, एक वाक्यही नीट पूर्ण होत नव्हतं। बरं मग आज काय घडलं हे तुम्हीच पहा। बोल बाळा। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले हेतु भूर्मा ते संगोस्त्व कर्मणे। अर्थात फळाची अपेक्षा न ठेवता आपण आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडावे। कर्माचे फळ हे आपल्या हातात नसते, ते इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की प्रारब्ध, ईश्वरी इच्छा आणि इतर अनेक बाह्य घटक। त्यामुळे फळाच्या आशेने कर्म केल्यास इच्छापूर्ती न झाल्यास दुःख आणि अपयश येते। फळाची आसक्ती सोडल्यास मन शांत राहते आणि माणूस अधिक एकाग्रतेने काम करू शकतो। श्री स्वामी समर्थ। शाबास। अरे वा, सुरेख। बाळा, अगं मोठमोठ्या पंडितांना सुद्धा हे पठण करता येत नाही, तू उत्तम पठण केलंस हं? हो ना, हिला साधं बोलता येत नव्हतं। हो, तीच मुलगी आज इतकं शुद्ध संस्कृत उच्चार करत आहे। खरंच हे फारच विलक्षण आहे। हा तर चमत्कारच म्हणावा लागेल। हो ना गायत्री, अहो हिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते आणि आता ती आज श्लोक म्हणते आणि त्याचा अर्थ समजावून सांगते। हो ना, हे मानवी शक्तींच्या पलीकडचंच आहे। पण हे घडलं तरी कसं? ही स्वामी कृपा। माझ्यासारखा करंट आंबीच। राजाराम, अरे आता रडतोयस का? अरे राजाराम, मुलगी बरी झाली ना आता, मग आनंद व्यक्त करायचा। मी आनंदाने नाही, मी लाजेने रडतोय। लाजेने? हो, कारण स्वामींनी माझ्यावर कृपा केली होती, पण मला ती ओळखता नाही आली। स्वामींनी कृपा केली आणि ती ओळखता आली नाही म्हणजे? मी स्वामींकडे आलो होतो, हिच्यासाठी प्रार्थना केली होती, तेव्हा स्वामींनी सांगितलं होतं, काळजी करू नकोस, योग्य वेळी तिच्या मुखातून ज्ञानगंगा वाहील। पण मी विश्वास ठेवला नाही। राजाराम, तू स्वामी देवांच्या शब्दावर शंका घेतलीस? हो, मी मूर्ख होतो। मी मंत्र शोधले, वैद्य शोधले, उपाय शोधले, पण स्वामीने दिलेला शब्द मात्र विसरलो। आज कळलं, देवाची कृपा उशिरा दिसू शकते, पण ती कधीच उशिरा पोचत नाही। अरे भक्त जेव्हा संकटात असतो तेव्हा आम्हाला येऊन विचारतो तुम्ही काय केलं म्हणून, पण संकट गेल्यावर त्यांनी एकदा मागे वळून पाहावं, त्याला कळेल प्रत्येक पावलावर आम्ही त्याच्या बरोबर चालत होतो। भक्ताला चमत्कार मोठा वाटतो, पण गुरुला भक्ताचा विश्वास मोठा वाटतो। आम्ही दिलेला शब्द कधीही विसरत नाही। भक्त वाट पाहून थकतो, पण गुरुची कृपा थकत नाही। पण नेमकं काय झालं होतं? मगाशी तुम्ही स्वतःला दोष का देत होतात? स्वामी, माझं कल्याण करा स्वामी। बोल बाबा, काय झालं? स्वामी, स्वामी माझ्या घराण्यात सगळेच विद्वान पंडित आहेत। माझे आजोबा पंडित, वडील पंडित, भाऊ पंडित, आणि प्रत्येकाला शास्त्र, वेद आणि पुराणाचं ज्ञान आहे। पण माझंच नशीब फुटकं निघालं। माझी बुद्धी त्या बाबतीत तोकडी पडली, मला काही शिकता आलं नाही। सगळे मोठे झाले, नाव कमावलं, पण माझं आयुष्य मात्र तिथेच अडून बसलं।
कुठेही जातो तिथे माझी तुलना होते. लोक म्हणतात इतक्या विद्वान घराण्यात जन्मून हा असा कसा. प्रगती खुंटली आहे स्वामी. आत्मविश्वास संपलाय. काहीतरी करा स्वामी. ते सगळं आम्ही बघतो. त्याआधी तू हे तीर्थ घे, ओंजळीत घे आणि पिऊन टाक. हा नारळ तर नासलेला आहे. याचं पाणी कसं प्यायचं. काही त्रास झाला तर. पण स्वामींना नाही तरी कसं म्हणायचं. थोडं पिल्यासारखं दाखव, म्हणजे स्वामींनाही वाईट वाटणार नाही आणि मला प्यावंही लागणार नाही. स्वामी कृपा असू द्या. कृपा तर आहेच रे बाबा, पण प्रश्न फक्त इतकाच आहे की प्रसाद स्वीकारताना श्रद्धा किती होती. येतो स्वामी. स्वामी देवा, त्याला काही समजलं नाही बहुतेक. समजेल, हळूहळू सगळं समजेल. गुरुच्या कृपेवर संशय घेणारा माणूस कृपेपासून लांब जातो आणि गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवणारा माणूस त्या कृपेचा अधिकारी ठरतो. नारळ बाहेरून नासलेला दिसत होता, पण आम्ही त्यातलं तीर्थ पाहिलं. माणूस बाहेरचं पाहतो, पण आम्ही आतलं पाहतो. शिव शंकर शंभो.